त्यावरून फक्त एक तुम्ही लक्षात घ्या, ही फोटो बघितल्यानंतर तुमची नाही ह्यांना दाखवत नाही, मीडियाला दाखवत तुमच्याकडे सुपोर्ट करतो, तुम्ही पाहून घ्या फक्त हे। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी वाल्मिक कराड यांना अटक झाल्यापासूनच मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे। सर्व स्तरातून त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत असतानाच भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री महाराज यांनी मंत्री धनंजय मुंडे यांना पाठिंबा दिल्यानं राजकीय वातावरण तर तापलं आहे। शिवाय धनंजय मुंडे खंडणीवर जगणारा माणूस नाही, शिवाय खुनाच्या अगोदर आरोपींना मारहाण झाली होती, त्यामुळे आरोपींची मानसिकता देखील समजून घेतली पाहिजे। त्यांच्या या विधानामुळे नामदेव शास्त्रींवर संताप व्यक्त केला जातोय। अशातच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांनी नामदेव शास्त्री यांची भगवानगडावर जाऊन भेट घेतली आहे। देशमुख कुटुंबीय नामदेव शास्त्री यांच्यात जवळपास अर्धा तास चर्चा झाली। प्रत्येक क्षेत्रातील लोक आपल्या सोबत असल्याचं धनंजय देशमुख यांनी नामदेव शास्त्री यांना सांगितलं। तसंच या प्रकरणातील सर्व आरोपींवर कोणत्या स्वरूपाचे किती गुन्हे आहेत याची कुंडलीच धनंजय देशमुख यांनी पुराव्यानिशी मांडली। हे सर्व पाहून नामदेव शास्त्री देखील थक्क झाले होते। तुम्ही एक बाजू ऐकून बोलला आहात, तर आता दुसरी बाजूही तुम्हाला समजावी, त्यासाठीच आम्ही इथे आलो असून आम्हाला न्याय द्या, अशी मागणी वैभवी देशमुख यांनी केली आहे। फक्त मला एवढं वाटतं की जसं तुम्ही म्हणलात, एका चापटीचं जर त्यांची मानसिकता तशी झाली आणि त्यांनी माझ्या वडिलांची हत्या केली। आज माझ्या वडिलांच्या अंगावर, आज आम्ही फक्त न्यूजला ऐकतो की त्यांच्या अंगावर इतके वार झालेत, त्यांची अशी एकही अवयव नाहीये की तो शाबूत होता। त्यांचे जर तुम्ही घरीच ते ऐकलं की त्यांचे फक्त अस्थिमध्ये 3 हाडे निघतायत, तर म्हणजे आमची आज मानसिकता काय असेल। ते ज्यांचे फोटो आहेत ते आम्ही आज सुद्धा बघू, म्हणजे ते आम्हाला बघू वाटत नाहीये, त्याचं इतकं दुःख आहे। यावर नामदेव शास्त्री यांनी मोठा निर्णय घेतलाय। या प्रकरणातील आरोपींना आम्ही माफ करणार नाही। भगवान बाबांच्या गादीवर बसून आम्ही तुम्हाला शब्द देतो की देशमुख कुटुंबियांच्या मागे भगवानगड सदैव राहील, अशी ग्वाही नामदेव शास्त्री यांनी यावेळी दिली आहे। मी भगवान बाबाला प्रार्थना करतो, लवकरात लवकर फास्ट ट्रॅकवर न्याय मिळावा आणि मुलीला सांत्वना मिळावी। भगवानगड हा कायमस्वरूपी त्यांच्या पाठीशी उभा राहील। आरोपीचं कधीही समर्थन करत नाही। त्यांनी पुरावे आणलेले आहेत की आरोपीवर किती गुन्हे दाखल झालेले आहेत। कदाचित माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ झाला असेल तर ते आरोपी हे आरोपीच आहेत, गुन्हेगार आहेत, हे सांगण्याकरता या ठिकाणी कुटुंब आलेलं आहे। त्यामुळे नामदेव शास्त्री यांच्या बदललेल्या भूमिकेमुळे या प्रकरणाला ट्विस्ट येणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24।